जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगत राज्यापैकी एक आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे भारताच्या GDP मध्ये 14% योगदान देत आहे आणि आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणखी चालना देण्यासाठी सरकारने काही उपक्रम सुरू केले आहेत आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत टॉप 10 मेगा प्रोजेक्ट्स इन महाराष्ट्र। चला तर मग कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक प्रकल्प। मित्रांनो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, ज्याला अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू म्हणून ओळखला जातो। थोडक्यात बोललं तर अटल सेतू जो 21.8 किलोमीटर लांबीचा पूल आहे, जो मुंबईला नवी मुंबईशी जोडतो, ज्यामुळे मुंबई ते नवी मुंबईला जायला लागणारा टाइम 3 तासावरून चक्क 20 मिनिटे झाला आहे। हा पूल भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे आणि जगातील 12वा सर्वात लांब सागरी पूल आहे, जो शिवडी दक्षिण मुंबई इथून सुरू होते आणि हत्ती बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडत नावा शेवाजवळील चिर्ले गावात संपते। या पुलाकडे बघितलं तर हा पूल 16.5 किलोमीटर समुद्रावर बांधला आहे, तर 5.5 किलोमीटर जमिनीवर आहे आणि या पुलाची कॅपॅसिटी ही डेली 70,000 वाहने कॅरी करायची आहे आणि या प्रोजेक्टची किंमत 17,840 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 9, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ। मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन या दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रदान करण्यासाठी हा नवीन मुंबई विमानतळ प्रकल्प सुरू करण्यात आला, ज्याला अधिकृतपणे DB पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाते। तसेच सिडको म्हणजे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ हा ग्रीनफील्ड प्रकल्प बांधत आहे आणि हा प्रोजेक्ट मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल असे म्हटलं जात आहे आणि याची किंमत तब्बल 16,700 कोटी इतकी आहे। नंबर 8, कोकण दूधगिरती मार्ग। कोकण दूधगिरती महामार्ग हा महाराष्ट्रातील प्रस्तावित 388 किलोमीटर 6 लेन प्रवेश नियंत्रण महामार्ग आहे, जो पनवेल ते सिंधुदुर्ग ते रत्नागिरी आणि रायगड मार्गे जोडेल। हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे महाराष्ट्राच्या किनारपट्ट्याला समांतर धावणार आहे आणि यामुळे मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानचा प्रवासाचा वेळ 6 ते 7 तासावरून सुमारे 3 तासापर्यंत कमी होईल आणि या प्रोजेक्टची किंमत 68,720 कोटी रुपये इतकी असून हा एक्सप्रेसवे 2026 पर्यंत पूर्ण होईल। नंबर 7, नागपूर हैदराबाद बेंगळुरू एक्सप्रेसवे। नागपूर हैदराबाद बेंगळुरू एक्सप्रेसवे हा प्रस्तावित 1100 किलोमीटर लांब 6 लेन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे, जो महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे शहर नागपूरला, कर्नाटकची राजधानी बेंगलोर आणि हैदराबादला जोडेल। मित्रांनो, आता जर कोणाला नागपूर ते बेंगलोर प्रवास करायचा असेल तर त्यांना 4 राज्यांमधून म्हणजेच महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून प्रवास करत जावे लागते आणि यामुळे प्रवासाचा वेळ कमीत कमी 24 तास लागतो, परंतु हा एक्सप्रेसवे नंतर हा प्रवास 24 तासावरून 12 तासापर्यंत कमी होईल आणि या 1100 किलोमीटर प्रोजेक्टची किंमत 35,000 कोटी इतकी आहे आणि हा प्रोजेक्ट किमान 2030 पर्यंत पूर्ण होईल असे गृहीत धरले जात आहे। नंबर 6, विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर। विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा 8 ते 14 लेनचा 126 किलोमीटर एक्सप्रेसवे आहे, जो महाराष्ट्रातील नवघर बलावलीला जोडणार आहे, सोबतच रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांना जोडेल आणि या महामार्गाचे काम 2 टप्प्यांमध्ये केले जाईल। नंबर 1, नवघर आणि बलावली दरम्यानचा 96.41 किलोमीटर महामार्ग आणि नंबर 2, बलावली आणि अलिबागच्या दरम्यान 29.9 किलोमीटरचा महामार्ग। हा महामार्ग 2030 पर्यंत पूर्ण होईल असे गृहीत धरले जात असून याची किंमत 63,618 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 5, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग याला अधिकृतपणे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रातील 10 जिल्हे ओलांडत हा महामार्ग मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरित्या कमी करतो। हा महामार्ग मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि नागपूर येथील मल्टी मॉडेल इंटरनॅशनल हब विमानतळ यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करतो। या 701 किलोमीटर लांब 6 पदरी महामार्गाला 2 टप्प्यात पूर्ण केला आहे। पहिला टप्पा 502 किलोमीटर नागपूर आणि शिर्डी, दुसरा टप्पा 80 किलोमीटर शिर्डी ते भरवीर। सोबतच हा महामार्ग 3 वन्यजीव अभयारण्यामधून जाते आणि या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनेक ओव्हरपास, अंडरपास आणि उंच कल्व्हर्टर बांधले गेले आहे, ज्यात वर्धा नदीवरील 310 मीटर पूल, 33 मोठे पूल, 65 उड्डाण पूल, 274 छोटे पूल आणि पश्चिम घाटातून जाणारे 6 बोगदे यांचा समावेश आहे आणि या प्रोजेक्टची किंमत 55,000 कोटी इतकी आहे। नंबर 4, नागपूर गोवा शक्तीपीठ दुर्गती मार्ग। महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारण्यासाठी राज्य सरकारने नागपूर गोवा एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय घेतला। गोवा नागपूर एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचा वेळ 21 तासावरून 8 तासावर येईल। या एक्सप्रेसवेला शक्तीपीठ एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आले आहे। हा एक्सप्रेसवे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग कव्हर करेल, जे मुंबई नागपूर एक्सप्रेसवे मध्ये समाविष्ट नाहीत। हा महामार्ग 760 किलोमीटर लांबीचा असून 2028-29 पर्यंत पूर्ण होईल असे म्हटले जात आहे आणि या प्रकल्पाची अनुमानित किंमत 75,000 कोटी इतकी आहे। नंबर 3, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे।
मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे हा भारत सरकारचा एक दूरदर्शी प्रकल्प आहे, जो देशाच्या दोन सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रांना म्हणजेच राजधानी नवी दिल्ली आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडेल. हा 8 लेन एक्सप्रेसवे रहदारीच्या प्रमाणात 12 लेन पर्यंत वाढवता येऊ शकतो. संपूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे प्रकल्प 2025 च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास 24 ते 12 तासांपर्यंत कमी होईल. तसेच या महामार्गावर फूड कोर्ट, निवासस्थान, ATM, किरकोळ दुकाने, पेट्रोल स्टेशन, हेलिपॅड, अपघातग्रस्तांसाठी ट्रामा सेंटर इत्यादी सोयी उपलब्ध होणार आहे. या महामार्गाला 4 विभागामध्ये वाटलं गेलं आहे. नंबर 1 DND हैदराबाद KMP मार्ग, नंबर 2 सोना KMP वडोदरा मार्ग, नंबर 3 वडोदरा विरार मार्ग, नंबर 4 विरार JNPT मार्ग. 1350 किलोमीटर या महामार्गाची किंमत 1 लाख कोटी इतकी आहे. नंबर 2 मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर. या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाने मुंबई आणि अहमदाबादला जोडले जाईल आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प भारतातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असेल. तसेच हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होईल असे गृहीत धरले जात असून याची किंमत 1,08,000 कोटी इतकी आहे. नंबर 1 वर जाण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं या प्रोजेक्टवर काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नंबर 1 मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर. मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हा प्रकल्प नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे हाती घेतला आहे, जो भारत सरकार आणि जपानच्या शिंगसेन रेल्वे कॉर्पोरेशन संयुक्त उपक्रम आहे. या कॉरिडॉरची लांबी 742 किलोमीटर असेल, ज्यात मुंबई, BKC आणि नागपूर अजनीसह 15 रेल्वे स्थानकांचा समावेश असेल आणि या प्रकल्पाची किंमत 1.7 लाख कोटी इतकी आहे. मित्रांनो, हे प्रकल्प महाराष्ट्राचं भविष्य घडवत आहे. या मेगा प्रोजेक्टमुळे आपल्या राज्याचा विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये लिहा. लाईक करा आणि अशाच जबरदस्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय.